आणि येस इट्स अ 4 चौकार असेल 4 धावा धावपलकावरती. आणि येस जसा अभिदादाने उल्लेख केला जे काही खेळाडू असतील त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, बॉल उपलब्ध करून द्या बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर. तसेच असे काही डिसिजन असतात त्यामध्ये सुद्धा तुमचा सहभाग महत्वाचा असेल. नक्कीच साहिल भोईर त्या ठिकाणी तैनात आहेत, त्यांनी देखील सांगितलं की चौकार होता, सो गुड वर्क, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यावरती आणून द्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. पवन भोईर पुढचा बॉल. बागफुटला गेला, पंच केला, 40+ क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि पॉइंटच्या दिशेनं बॉल अडवला जाईल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती, 5 रन ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सेमीफायनलची मॅच, 5 षटकांचे सामने प्रत्येकी आपण पाहतोय. पिंपळघर प्रीमियर लीग अनेक वर्षांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार होताना पाहायला मिळालंय. अनेक संघ कुठे ना कुठे पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये त्यांचा खेळ संपुष्टात आला, परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असेल, अगदी नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी चांगला खेळ संपूर्ण संघांचा राहिला, प्रतिसाद देखील पहिल्या दिवसामध्ये पिंपळघरकरांचा भरपूर चांगला. यावेळेस स्विंग अँड मिस. वेदांत पाटील अगदी पहिल्या सामन्यामध्ये ज्या फॉर्म मध्ये दिसला त्यानंतर मात्र तशी बॅटिंग वारंवार करता आलेली नाहीये. यावेळेस सरळ बॅटनं उडवलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय वेदांत पाटीलचा क्लास षटकार. नंतर धावपलकावरती धावा 19. अगदी या स्ट्रोकचा उल्लेख केला, शफल झाला, त्यानंतर पायांवरती बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्क पाहायला मिळाली आणि बॉलला फेकून दिलं एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. अगदी थोड्या फरकाचा काय राहिला, अदरवाईज बॉल सीमारेषेच्या बाहेरच होता. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. नक्कीच जसा मी उल्लेख केला, एस जी जेव्हा जेव्हा नाव ऐकतो तेव्हा तेव्हा ऋतिक पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आठवतो. भिवंडी तालुक्यामध्ये एस जी वडूनवगर, तो देखील संघ भरपूर ताकदीचा. ऋतिक पाटील त्यांचे पुरस्कार द्यात आणि या स्वतःच्या गावामध्ये एस जी एंटरप्राइजेस संघानं पुरस्कृत केलेला या PPL मध्ये संघ निश्चित रूपानं कुठे ना कुठे चांगलं वर्क ऋतिक पाटील यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक महागडं पवन भोईरचं पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक पाटील, रफ्तार के सौदागर, ज्याला मी म्हटलं होतं आणि कुठे ना कुठे त्या मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्याने केली, परंतु या मॅचमध्ये 19 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 बनल्यात. अजून देखील बऱ्याचशा चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रतीक पाटील, त्याच्या समोर संतोष जोशी.
यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका चांगला मिसफील्ड झाली आहे, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय मिड विकेटला, 2 धावा दरम्यान कंप्लीट. आणि मी उल्लेख करेन संतोष जोशी, अगदी हा खेळाडू देखील भरपूर चर्चेत आहे सध्याच्या हंगामामध्ये. गावदेवी 40+ क्रिकेट संघासाठी रेग्युलर क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी, त्याच्या माध्यमातून एक हिटर बॅट्समन, अगदी जोशी म्हणजे जोशीलाच आहे. आणि जसा उल्लेख केला या अगोदर देखील की एकाच घरातले 4 खेळाडू, जोशी कुटुंबातील अनेक खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. आणि नक्कीच आता 5 खेळाडू एकाच घरातील आपल्याला पाहायला मिळतात. आणि आणखीन एक गोष्ट असेल, कोणत्याही प्रकारचं प्राइज जे तुम्ही लावता ते पुकारलं जाणार नाही, या गोष्टीची देखील नोंद घ्यायची आहे. तुम्हाला प्राइज लावायचं असेल तर मॅच संपल्यानंतर, इनिंग संपल्यानंतर ते प्राइज तुम्ही एकत्र गोळा करून ठेवा आणि त्यानंतर ते आमच्याकडे द्या, आम्ही पुकारू. अदरवाईज कोणतंही प्राइज पुकारलं जाणार नाही, या गोष्टीची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्षेत्ररक्षणात वारंवार परिवर्तन केलं जात आहे, कारण समोर डावखुरा हाताचा एक बॅटर आहे. फक्त बॅटर नाही तर हार्ड हिटर बॅटर आहे. पहिल्या मॅच मध्ये धुवाधार इनिंग त्याची पाहायला मिळाली, 53 धावा त्याने कुठल्या. त्यानंतर मात्र थोडीशी सूर सापडला नाही, परंतु या मॅच मध्ये सूर देखील सापडलाय, धावा देखील बनल्या जाऊ शकतात. विनंती असेल वेळ कमी खर्च करा. रॉबर्ट पाटील गोलंदाज तयार. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केले, फटका चांगला, गॅप देखील बनलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा त्याच प्रकारे स्ट्रोक खेळायचा होता, परंतु गती भरपूर या खेळाडूकडे आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता आणि त्या अनुषंगानं कुठे ना कुठे 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट. 2 धावेनं धावफलक, एकच धाव, एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 27 धावा, 27 रन ऑन बोर्ड. 27 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक पाटील. पुढचा चेंडू सर बाटनं फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू हवे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पवन भोईर कोणती चुकी करणार नाही. या जॉन टी रॉड्स पकडलाय जेल आणि संपलाय. बॅट्स गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक पाटील. पुढचा चेंडू घेऊन तयार झालाय. बागफुटला गेलाय, पंच केलाय, अगदी दिशा भरकटली आहे खेळाडूची
आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. वेदांत पाटील या जोशमध्ये 4 धावा देखील बनू शकत होत्या, परंतु समोरच्या खेळाडूचा देखील त्याने विचार केला. त्या अनुषंगाने या फक्त आणि फक्त 2 धावा या चेंडूवरती, 3 धावा या चेंडूवरती. धावफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 30 धावा. दादा 27 होत्या, 3 धावा आल्या या चेंडूवरती, 30 धावा झाल्या. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे 15ची सरासरी गाठली जाते. आणि नक्कीच जी हार झाली होती त्यानंतर कुठे ना कुठे आता सुहास पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अगदी तयारीत आले, त्यांना देखील माहिती आहे सेमीफायनल आहे सुरू आहे, त्यानंतर मेगा फिनाल आहे आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. अनेक मान्यवर, अनेक पुरस्कर्ते या संघाचे, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीमध्ये अनेक वरिष्ठ मंडळी या व्यासपीठावरती विराजमान आहे, त्यांचं देखील करूयात स्वागत. आणि जे कोणी वरिष्ठ मंडळी असतील, पिंपळघर गाव, पिंपळघर नंबर 1, पिंपळघर नंबर 2, पिंपळघर नंबर 3, बघा पिंपळघर प्रीमियर लीग आहे, त्या अनुषंगानं 1, 2, 3 नव्हे तर संपूर्ण पिंपळघरच या ठिकाणी तैनात आहे. सो वरिष्ठ मंडळी असतील त्यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कुणाचं नाव घ्यायचं राहिलं तर कदाचित कोणाला दुःख होऊ नये या गोष्टीची देखील आशा बाळगतो. जीत आलाय तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू 1 धाव दरम्यान कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती, 31 रन ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. जीत बजागेचा देखील मी उल्लेख करेन की विकेट हॅट्रिक घेणारा या स्पर्धेमधला पहिला तो गोलंदाज होता ज्यानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. त्या व्यतिरिक्त आतापर्यंत मोस्टली गोलंदाजी हवी होत चालली आहे, गोलंदाजांवरती बॅट्समन हवी होत आहेत, कारण चेंडू 70-70चे आपण पाहतोय, लगा तो 6. आणि त्या अनुषंगानं बॅट्समन देखील भरपूर चांगले चांगले, कुठे ना कुठे स्कोरर आमचे रमाकांत दादा यांना देखील मुश्किल येणार आहे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज काढण्यासाठी, कारण प्रत्येक जण बेस्ट देतोय. आणि नक्कीच पिंपळघर प्रीमियर लीग आहे, त्या अनुषंगानं 2 सामन्यांमध्ये जरी कोणी पराभव झालेला जो देखील संघ आहे त्यांच्या खेळाडूंना देखील ती संधी आहे, जर त्यांनी बेस्ट परफॉर्मन्स दिला असेल त्या अनुषंगानं निश्चित रूपानं त्यांना देखील प्राइज असेल. कारण जे 12 संघ होते याच वेळेबाबत एक वॉर्निंग दिली जाते. या वेळेस लाईन खराब आहे, स्क्वेअर बॉलचा इशारा अंपायर कडनं, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं धावफलक. 32 रन ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. वेदांतला मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. त्याच्या समवेत संदीप पाटील आपण पाहतोय, अजून सूरज जोशीचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. यावेळेस बागफुटला गेलाय, उडवलाय फटका चांगला आहे, क्लास दर्जेदार, येतोय चौकार. वेदांत पाटील ऑन फायर. डीजे नक्कीच अगदी वेदांत पाटीलचा स्कोरबोर्डचा विचार केला तर एक षटकार, तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. धावफलकावरती धावा 36 36 बनल्या गेल्यात. अजून देखील अर्धा टप्पा पार झालाय, अर्धा टप्पा बाकी आहे आणि अजून देखील अर्ध्या टप्प्यासाठी एका चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस रबाटना लॉफ्टेड हिट, बॉल 1 बाउन्स इन टू द फॅन्स. येतोय चौकार. 4 वेदांत पाटीलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार.
येतोय आणि आता मी म्हणेन अर्धा टप्पा पार झालाय, अर्धा टप्पा बाकी या. 2.3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा तब्बल 40 बनला गेल्यात. यावेळेस इनफिल्डच्या वरनं बॉल सीमारेषा पार येतोय. चौकार, अगदी थोड्याशा इंचाचा फरक आणि चौकारांची हॅट्रिक देखील झाली आहे कंप्लीट. आणि या चौकारासाठी नक्कीच विकी वाकडे यांच्याकडनं तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज जे तुम्हाला फर्स्ट इनिंग नंतर जमा करायचे आहेत ते दिले जातील. आणि सतीश सदू भोईर यांच्याकडनं देखील पैसे आहेत ते देखील तुम्हाला दिले जातील. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेला भेदत. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार, बॅक टू बॅक. बघा, मी या अगोदर देखील उल्लेख केला होता, तुम्हाला फर्स्ट इनिंग नंतर पैसे द्यायचे आहेत. या ठिकाणी कॅश प्राइज पुकारली जाणार नाही. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर तुम्ही पैसे घेऊन या त्या खेळाडूसाठी. आम्ही निश्चित रूपानं तुमचं नाव देखील घेऊ, ते पैसे देखील त्याला देऊ. परंतु मॅच सुरू असताना कोणत्याही प्रकारचे पैसे लावले जाणार नाही. एकतर मग पैसे लावले जातील, एक तर कॉमेंट्री केली जाईल. दोन गोष्टींमधनं एक काहीतरी. येस, पैसे लावले गेलेत. 500 रुपये आलेले आहेत. नक्कीच त्यांचे पिताश्री यावेळी सोडून दिलाय. अगदी लाईन भरपूर चांगली आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 48 रन ऑन बोर्ड, 48 धावा. आणि निश्चित रूपानं जर चौकार षटकार हॅट्रिक झाली तेव्हा तुम्ही पैसे घेऊन या, त्यावेळेस तुमचं नाव पुकारलं जाईल. सो भरत पाटील जे वेदांचे पिताश्री आहेत त्यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे, जमा आहे. त्यानंतर सतीश सदू भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपये आलेले आहेत. नयन भोईर यांनी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा. नयन भोईर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 48. नक्कीच विजय भोईर साहेबांकडनं देखील पारितोषिक लागलं गेलंय. ते म्हणजे प्रत्येक षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ते जमा देखील आहे, कधीच लावलंय. अजून देखील चौकारांच्याच हॅट्रिक लागतात, षटकारांची हॅट्रिक लागलेली नाहीये आजच्या दिवसामध्ये, हा देखील उल्लेख केला जाईल. आणि बघा, साईड अँगलच्या जे कॅमेरावरती मुले आहेत त्यांना विनंती असेल बाजूला व्हायचं, तो स्टँड हलतोय, विनंती असेल तुम्ही बाजूला व्हा, अदरवाईज अपमान केला जाईल. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय, फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. वेदांत दुसऱ्यासाठी देखील परतलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सक्सेसफुल. 2 धावा, 2 धावेनं धावफलक पुढे सरकताना 50 अप, 50 धावा. टायांचा गजर झाला तेव्हाच सर्वांना माहिती होतं 50 धावा कंप्लीट झाल्यात. अर्धशतक संघाचं कंप्लीट झालंय. वेदांत पाटील वैयक्तिक 36 वरती खेळतोय. यावेळी फुलटॉस होता, बॅट आणि बॉलचा समाचार झाला नाहीये, अगदी टायमिंग घडवता आलं नाहीये. आणि निश्चित रूपानं अंपायरनं बायच्या स्वरूपात धाव दिली आणि थर्ड अंपायरची मागणी केली जाते अंपायरकडनं. बघा, स्टेप आउट झाला होता, त्या अनुषंगानं इट्स अ फेअर डिलिव्हरी. जर जागेवर न खेळला असता तर जास्त विचार केला असता. बायच्या स्वरूपात एक सिंगल या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक 51 रन ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. येस, थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी.
आता मात्र वेदांत पाटील स्ट्रायकिंग एंडला 36 धावांवरती तब्बल खेळतोय तो आतापर्यंत. सज्ज झालाय प्रतीक पाटील. पुढचा चेंडू अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस. मी म्हटलं होतं रफ्तार के सौदागर प्रतीक पाटील, आणि सध्याच्या घडीला तशीच गोलंदाजी देखील पाहायला मिळतीये. रफ्तार भरपूर आहे या गोलंदाजाकडे. अगदी बॅटीवरती बॉल घेतला तर सीमारेषा देखील पार होऊ शकते. परंतु बघा संध्याकाळचं सत्र जसं जसं सुरू होत चाललंय तसं तसा बेनिफिट रायटी बॅट्समन साठी. बॉल उडवलाय, चेंडू हवेत, चेंडू खाली. पंकज आणि झेल झाली आहे ड्रॉप. 2 धावा दरम्यान कंप्लीट. विनोद पाटील देखील आलाय आणि या स्विंगर अप अगदी क्रीज मध्ये पोहोचला नव्हता आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता आणि बाद झालाय. कुठे ना कुठे स्ट्रॅटेजी देखील असू शकते, कारण 4थं षटक सुरू आहे आणि सूरज जोशीला मैदानावरती आणायचं आहे. परंतु नक्की मी उल्लेख करेन पंचकृषी क्रीडांगण आहे, अगदी रायटी बॅटर साठी हवा या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये असते. धावफलकावरती धावा तब्बल 53 रन, 53 धावा. 2 धावा प्लस धावचीच्या रूपानं विकेट गेली. प्रतीक पाटील दुसरं षटक हाताळलं होतं. फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील त्याने मिळवली होती. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 1 धाव लेग बायच्या रूपानं अतिरिक्तच्या रूपानं आली आहे. प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय पिंपळघर गावाच्या एंड कडनं गोलंदाजी करताना. यावेळेस देखील अपील केली जाते आणि या स्विंगर अप. पंचांचं बोट आकाशाकडे लागतोय. आणखीन एक धक्का, यावेळेस मोठा धक्का. वेदांत पाटील बॅक टू डग आउट, मॅन इन फॉर्म. आता मात्र तंबूच्या आश्रयाला डीजे. न्यू बॅटर इन झालाय क्रमांक 5 वरती विकास भुईर. विकास या नावानं त्याला मोस्टली पिंपळघर मध्ये जास्त लोक ओळखत नाही. त्याला ज्या नावानं ओळखलं तोच नाव आपण देखील घेऊ, रामू या नावानं त्याला ओळखलं जातं. सो न्यू बॅटर रामू इन झालाय क्रमांक 5 वरती. साहिल भोईर आपण पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा ताबा सोडला. येस, बघा एक कमिटीचा जो निर्णय आलाय, एस जी एंटरप्राइजेस संघ बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. बघा कमिटीचा मागून निर्णय येतोय, थोडस माग बसा. एखादा षटकार त्या दिशेनं आला, खेळाडूनं प्रयत्न केला, तुमच्या अंगावरती पडला, इजा झाली तर त्याला कमिटी जबाबदार नसेल, त्याला जबाबदार कारणीभूत तुम्हीच. जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज. न्यू बॅटर रामू इन झालाय. विकास भुईर नक्कीच जसं मी उल्लेख केला, विकास या नावानं मोस्टली ओळखत नाही, परंतु रामू दादा असं म्हटलं तर निश्चित रूपानं त्याला ओळखतात. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज झाला तयार. यावेळेस यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झालाय बाद. रफ्तार के सौदागर. अभी एक और दांडी 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 गुल. धावफलकावरती धावा 53, 53 धावा. धावफलकावरती धावा 53 धावा. बघा अगदी क्रुशियल मुवमेंट मॅचची असते ना, तेव्हा सगळ्यांना स्कोर जाणण्याची उत्सुकता असते. नयन भोईर पुन्हा एकदा ड्रेसिंग मध्ये शेवटच्या क्षणावरती अगदी पराभूत झाले होते.
शेवटचं अंतिम षटक पंकज. पंकजसाठी सुद्धा पारितोषिक लागलं गेले, परंतु ते मॅच नंतर पुकारू जर त्याने घेतली तर ती बात आहे, चांगली गोलंदाजी केली तर ती बात आहे. अदरवाईज ते पैसे नुसतं पुकारून ठेवतो, मग त्यानंतर दादा पैसे वापिस दे, मग ते GST कापून दिले जातील. गोलंदाज तयार. यावेळेस सूरज जोशीसाठी भिरकावून दिले, चेंडू हवेत आहे आणि बॉल एका टप्प्यानं सीमारेषा पार येतोय सूरज जोशीच्या बॅटमधनं चौकार. RCC पेठची मॅच आठवा, ज्यामध्ये झेल कंप्लीट होती. नयन भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती होता, वेदांत पाटील बाउंड्री लाईन वरती होता आणि झेल कंप्लीट होती, परंतु अगदी इंचाच्या फरकानं तो षटकार होता. कुठे ना कुठे एका इंचाचं महत्व पिंपळघर ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक पिंपळघर संघाच्या खेळाडूला माहिती आहे. नो बॅट्समन प्रदीप.
धावफलकावरती धावा 57. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंकज सज्ज झालाय. बॅटर प्रदीप भोईर खेळपट्टीवरती. पंकज यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस आला हा डॉट बॉल. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल जेव्हा जेव्हा होतो ना, या PPL मध्ये तरी हेच पाहायला मिळालंय की डॉट बॉल झाला तर प्रत्येक बॅट्समनला वाटतं वाईट बॉल आहे. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा अटेम होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 58 धावा, 58 रन ऑन बोर्ड. 58 बनल्यात आणि शेवटचा अंतिम बॉल. आणि यस मंकड विकेट गेली आहे. प्रदीप भोईर बॅक टू डग आउट. हा बॉल काउंट होणार नाही, फक्त मंकड विकेट असेल. येस, सगळ्यांना माहिती आहे हे नियम. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचे नियम आहेत. अंपायरला माहिती आहे, गोलंदाजाला देखील ते माहिती आहे. चला न्यू बॅटर देवदास पाटील, लवकरात लवकर जायचं. चला पाय चालवा. येस, एक षटकार लगावला तर संध्याकाळचा काम. येस, संध्याकाळचा सोय, परंतु स्ट्रायकिंग एंडलाच नाहीये. बघा, जर 3 धावले तर तरी सुद्धा संध्याकाळची सोय. पहिला तर आलाय धाव, 1 धाव दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट. आणि अपील, येस, फिंगर अप. दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालाय बाद. नक्कीच बघायला गेलं तर 5 षटकांमध्ये 60 धावांचं लक्ष्य असेल जानकी एंटरप्राइजेस कडे. बघूया कशा रीतीने पार करतोय, कारण की जानकी एंटरप्राइजेस कडे मोठी फलंदाजीची लाईनअप आहे. त्यामध्ये पवन भोईर, गणेश भोईर, प्रतीक पाटील, पंकज ननवरे तसेच विनोद पाटील असे मोठे फलंदाज आहेत. तसेच वैभव भोईर यांच्याकडे ते सुवर्ण संधी असेल. त्यांनी लागोपाठ 3 षटकार मारले तर उदय भोईर यांच्याकडून 500 रुपये. नक्कीच 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 60 धावांचं लक्ष्य बघायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी असेल जानकी एंटरप्राइजेस. तसेच एक पारितोषिक आले जानकी एंटरप्राइजेस साठी. कोणत्याही प्रकारची षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक केली तर वामन पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलामीची जोडी पाठवायची आहे जानकी एंटरप्राइजेस. आपल्याला परत फायनली खेळवायची आणि फायनली आपल्याला 5 षटकांचं खेळवायचं आहे. त्यासाठी घाई करायची आहे.
विद्यमान सरपंच, उपसरपंच सर्वांना विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि हे व्यासपीठ तुमच्यासाठीच सजवलेलं आहे. अगदी जेव्हा तुम्ही याल कुठे ना कुठे तुम्ही आयोजन बघाल, थोडेफार हातावरती टेकवाल ही अपेक्षा. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच रंगली आहे. जानकी इंटरप्राइजेस विपक्ष टीम SG इंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान 60 धावांची गरज. बघा सूरज जोशीचा अगदी मी उल्लेख करेन की कॅप्टन आहे SG संघाचा आणि मागच्या मॅच मध्ये ज्या धावा त्यांनी चेस केल्या 60 धावा, या मॅच मध्ये त्या डिफेंड करायच्या आहेत. नक्कीच कुठेतरी सूरज जोशी यांच्याकडे मोठी मदत असेल संघाची, की ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये गोलंदाजीची हाताळणी केली होती त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यामध्ये करावी लागेल. सामन्याला सुरुवात होताना गोलंदाज देवदास पाटील आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. देवीदास पाटील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे. स्वतः देवीदास पाटील चेंडू खाली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कोणतीही मिस्टेक नाही आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट गेली आहे. गणेश भोईर उर्फ दादो बॅक टू डगआउट. डीजे नक्कीच पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गणेश भोईर यांचा, पण कुठेतरी असफल ठरताना त्या फटक्यावर आणि स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये झेल घेताना देवीदास सुंदर गोलंदाजीचा नजराणा करताना इथे देवीदास भरपूर वर्षाचा अनुभव गावदेवी 40+ संघासाठी भरपूर वर्ष आली पॉवर प्ले षटक हाताळताना आम्हाला दिसत आहेत आणि गावाला नक्कीच त्यांचा अभिमान आहे. न्यू बॅटर रॉबर्ट पाटील आपल्याला ॲट नंबर 3 वरती खेळताना पाहायला मिळेल. देवीदास पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला. सूरज जोशीनं उल्लेख केला होता या अगोदरच्या मॅच मध्ये महागडा होता, परंतु या मॅच मध्ये कमबॅक केले का. बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमारेषा पार. येतोय चौकार. डीजे पहिल्याच चेंडूवर मोठा फटका रॉबर्ट याच्या बॅटमधून आपल्याला दिसतोय. चौकाराने आपला आणि संघाचं खातं खोलताना रॉबर्ट पाटील अशाच फटक्यांची गरज असेल जेणेकरून सामन्याला शेवटपर्यंत नेऊन विजय साधता येईल. पुढचा चेंडू देवदास याचा पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू यष्टीच्या हातामध्ये. बघूया मोठा फटका खेळल्यानंतर कुठेतरी वापसी करताना देवदास पाटील हाच अनुभव नक्कीच त्यांचा कामी येताना. पुढील चेंडू देवदास टू रॉबर्ट. ओरपीच चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू तिथे वेदांत आहे आणि पुढचा एकच धाव. आतापर्यंत षटकातील 4 चेंडू टाकण्यात आले आणि फक्त 5च धावा. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. धाव मिळते ते अवांतर. या अवांतर धावेनेची संघाची वाढती धावसंख्या 1 बाद 6. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शेष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतो आणि त्याच चेंडूवर प्रतीक पाटील याची दिशाभूल होताना आणि यष्टीच्या हातामध्ये सेफ चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठेतरी संघासाठी चांगली गोलंदाजी करताना देवदास पाटील. तसेच पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. कव्हरचे चेंडू आले सूरज जोशी. चेंडू खाली आणि जेल बाद. प्रतीक पाटील याची गोल्डन विकेट. तसेच वेलकम गोवेगावचे एक नागरिक
तसेच 40 त्या- प्लस संघाचे या ठिकाणी शुभागमन झाले गोवेगावचे एक अष्टपैलू खेळाडू 40 प्लसचे तानाजी पाटील सर्वांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तसेच विनंती असेल पिंपलगड गावातील आजी माजी सदस्य सरपंच किंवा ग्रामस्थ कोणी असेल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे किंवा कारण स्पर्धा ही आपल्याच गावची आहे आणि आपल्याच गावातील प्रत्येक व्यक्ती त्याचा सन्मान करणे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. म्हणून प्रत्येकाला विनंती असेल का आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती 60 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता, अगदी अवाक्याच्या बाहेर. लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. अगदी विचार केला सूरज जोशी. अगदी त्याला जेव्हा प्रश्न विचारला नाणेफेकीमध्ये त्याने सांगितलं की माझ्याकडनं देखील मिस्टेक घडली, त्यानंतर देवदास पाटीलकडनं देखील मिस्टेक घडली, कारण हे सिनियर खेळाडू आहेत. आणि संतोष दादांनी जसा पहिल्या दिवसामध्ये उल्लेख केला होता की सिनियर खेळाडू जेव्हा जेव्हा चांगले खेळतील तेव्हा तेव्हा ती उत्साह ती ऊर्जा युवा खेळाडूंमध्ये नक्कीच येईल. आणि त्याप्रमाणे सध्याच्या सिच्युएशनला बघा, देवदास पाटील यांना 6 धावांचं षटक हाताळलं, त्यानंतर सूरज जोशी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये. बॉल उडलाय, स्वतः सूरज जोशी चेंडू खाली जातोय, कोणती मिस्टेक नाहीये, टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समनचा खेळ लागतोय आणखीन एक धक्का. नक्कीच या ठिकाणी सूरज जोशीसाठी पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजे तब्बल 100 रुपयांचं. जी झेल त्याने कंप्लीट केली त्यासाठी ते पारितोषिक माजी उपसरपंच भोलानाथजी पाटील यांच्या माध्यमातून आलंय. ते जमा आहे, ते नंतर आपण घेऊन जा. सूरज जोशी पुन्हा एकदा तयार झालाय. न्यू बॅटर पवन भोईर. ही बॅटल पाहण्यायोग्य आहे, अपील देखील होती. काय जबरदस्त बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. अगदी पवन भोईर, सूरज जोशीला देखील माहिती आहे या मॅचची, अगदी पवन भोईरची विकेट घेतली तर मॅच पूर्णपणे खिशामध्ये SG एंटरप्राइजेस संघाच्या असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सूरज जोशी. पुढचा चेंडू यावेळेस देखील सफल होऊन खेळून काढलाय, गॅप देखील बेदलाय, बॉल चाललाय लॉंग लेग, सीमा रेषा पार येतोय हा चौकार. 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. धावा अंकित करू द्या, धावफलक जाऊन पोहोचेल त्या म्हणजे 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. बराच उशीर झाला, बऱ्याच उशिरानंतर धावफलक हलताना पाहायला मिळालंय, त्या अनुषंगानं धावा पुकारणं देखील महत्वाचंच होतं. 11 धावा धावफलकावरती 60 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाचा काय सुरू आहे. कुठे ना कुठे अशा फटक्यांची गरज असेल. सूरज जोशी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. बघा जी पॅन्ट खेळाडूनं वर केली आहे, विनंती असेल ती खाली करायची आहे. लाईव्ह सुरू आहे. येस सर, थँक्यू, आपण ऐकलं. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट
सुजित भोईर साहेब, त्यांच्या समवेत ॲडव्होकेट सुदीप दादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अगदी मोठं नाव पिंपळघरमध्ये, उद्योगपती ॲडव्होकेट सुदीप दादा भोईर आणि सुजित दादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हा ना, आणि हे फायनली हा आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटतं ना पाहायला मिळाली, डॉट बॉल आलाय. आणि ये पीपल घर में हमारे पीपल प्रांगण में बहुत अच्छा मैच चलता हुआ हमारे सम्मानित दत्ता सेठ, गणेश भोईर, सुजीत भाऊ साहब, वकील साहब, बहुत हमारे माननीय साहब। हाँ, और बहुत अच्छा मैच, रोमांचक मैच, दिलचस्प मैच, जितना खाओ उतना कम है। ये फंसा है सामने है स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइक पर बॉलर के सामने बल्लेबाज। देखिए क्या रोमांचक आनंद है, ऐसा 5 करोड़ खर्च करो तो नहीं मिलेगा। सभी खुशहाली की नगर में एक बार गुलशन में गुल बहुत है पर गुलाब की बात। अच्छी गेंद, अच्छी बॉल का प्रदर्शन, बाल बच्चे बल्लेबाज बॉल को सामना नहीं कर पाए। बाकी का काम विकास भोईर ने पूरा किया, विकेट कीपर ने अपने बॉलिंग एंड से बहुत अच्छी गेंद, काबिले तारीफ, घुमाकर मार दिया है बाउंड्री लाइन के पार। ये लगा पीपीएल का सिक्सर, वंडरफुल। ये लीजिए 200 रुपए का इनाम रॉबर्ट भोईर को, करण एंड वार भोईर साहब की तरफ से। ये लगा पीपीएल का 200 रुपए इनाम, राइट हैंड राउंड द विकेट, अच्छी गेंद, वाइट बॉल का। प्लीज कीप प्लीज, नो साइलेंस, नो ऑर्डर, नो ऑब्जेक्शन, डोंट नो प्रॉब्लम। अच्छी बॉल थी लेकिन थोड़ा आप स्टैंड से बाहर। अच्छा मैच देखने को, रोमांचक मैच, 200 रुपए का इनाम। बहुत अच्छा प्रांगण में मैच चल रहा है, दर्शक बहुत खुशहाल, हमारे पीपल घर के बहुत मानित सम्मानित लोग जुटे हैं इस मैच को देखने के लिए। और ये अतिरिक्त खाते में जाते हो, बहुत फंसा हुआ मैच, एक बार दर्शक परेशान। 19 धावा, 19 रन ऑन बोर्ड। बहुत अच्छा मैच, जैसा कि दर्शक परेशान है, लोग बोलते हैं भोलेनाथ तुम कमेंट्री करो, हम बहुत परेशान हैं। हाँ, लेकिन बहुत खुशहाली का माहौल। ये जो जीतेगा हमारे टीम पीपल घर में मैच है, लेकिन बहुत संघर्षपूर्ण, बहुत संघर्ष से भरा हुआ। हाँ, जो जाने ते ताने मूर्ख नाच मुर्गी क्या जाने। गुलशन में गुल बहुत है पर गुलाब की बात कुछ और है भाई साहब। और दुनिया में देश बहुत है पर भारत की बात कुछ और है, और भारत में प्रांत बहुत है पर महाराष्ट्र की बात कुछ और है, और इस महाराष्ट्र में ग्राम सभा बहुत है पर पीपल घर की बात कुछ और है। बुरा मत मानिए, जोरदार तालियों से।
बहुत अच्छा शॉट बाउंड्री की तरफ, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, 2 रन से लेकिन नहीं रोक पाई बल्लेबाजों को। उछलता हुआ कूदता हुआ स्कोर 2 रनों से बढ़ता हुआ 21 रन पर। ओवर कितना हुआ? तीसरा ओवर प्रगति पे, लेकिन मैच काटो का। एक बार सामने अच्छी बॉल, गुड बॉल, वेरी बॉल। जितना इसका अभिवादन किया जाए उतना कम है मेरे दोस्त। बल्लेबाज की आंखों से काजल चुराने वाला, एक गेंद को समझ नहीं पाए, उसका करिश्मा दिखाने वाला कीपर के हाथों में। घर से निकले बाहर तो दिल में कुछ अरमान थे, एक तरफ थी तमन्ना, दूसरी तरफ कब्रिस्तान थे। राइट हैंड ओवर द विकेट, घुमाकर मार दिया, लगा PPL का चौका, छक्का। आई एम सॉरी सिख। बारा चेंडूत 34 धावांची गरज, 12 चेंडूत 34 धावांची गरज. बघा थोडासा स्पीडअप करायचा आहे सूरज जोशी. येस, पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 ची गरज. महत्वपूर्ण मॅच, पिंपळघर प्रीमियर लीग सेमीफिनालची हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. जोही संघ जिंकेल तो येथून इंटर होईल मेगा फिनाले मध्ये. अनेक बक्षिसांचा वर्षाव देखील होतोय. फील्ड के बाहर सभी लोग रहें, कृपया प्रॉब्लम मत करें। 12 गेंदों में 36 रन की आवश्यकता, 34 रनों की आवश्यकता है इस मैच को अपने काबू में करने के लिए। बहुत रोमांचक मैच, बहुत आनंदपूर्ण, पब्लिक परेशान। देखना है कि बाजी कौन मारेगा। जिसके बल्ले में या बॉल में दम है वही जीतेगा भाई। जो जीता वो सिकंदर, नहीं तो बाहर। ये रोमांचक हमारे PPL ग्राम पीपल घर बहुत महत्वपूर्ण और बहुत हर भुजाओं से भरा हुआ। क्लीनिस क्रिकेट एल्बम 30 is not problem. बॉलिंग इज मैन सूरज जोशी। सूरज जोशी बहुत घातक बॉलर हैं। इनके सामना करने के लिए बल्लेबाज के लिए बहुत अच्छी छवि चाहिए। अब देखना क्या होता है। आणि या मॅचची गोल्डन विकेट आली आहे मंकडच्या रूपानं. अगदी मॅच आता मात्र खिशामध्ये अर्धी टाकली आहे सूरज जोशीनं SG एंटरप्राइजेस संघाच्या. पवन भोईर बॅक टू डग आउट. आणि यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. ऍक्शन कंप्लीट होती की नाही
यासाठी येस आउट है, यस आउट है. देखिए कमेंट कोई पोजीशन का एम्पायर डिसीजन सरवान शांति है, के एम्पायर तरफ से- बताइए क्या है? शांति के एम्पायर होते डिसीजन रुकिए। सरवान है. येस विकेट असेल, येस विकेट आहे. पवन भोईर. देखिए किसी प्रकार का विवाद नहीं खड़ा होगा, एम्पायर का निर्णय सरमान है, एम्पायर निर्णय देंगे उस प्रकार बोला येस जाएगा. आउट आहे. एम्पायर का निर्णय का इंतजार करो भाई. हाँ मैडम जी बोलिए, बोलिए. हाँ ठीक है, बात करते हैं 10 मिनट बाद. 10 मिनट. शांति बनाए रखिए, सब लोग अपनी जगह पे कायम रखिए. आप फिर ले लाओ.
एक मोठा खेळाडू काय असतोय, मोठा म्हणजे फक्त खेळण्याने मोठा नाही, मनाने पण मोठा लागतोय. आणि खरोखरच मी सूरज जोशी याचे आभार मानतो का घेतलेला निर्णय सुद्धा त्याने फिरवून ना मोठा मन करून पुन्हा बॅट्समनला खेळून देतोय. एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. नक्कीच पंच सामना सुरू करायचे आहे. एक आणि मिनिट दिनेश भांबरे, बॉल काउंट करायचा आहे का? डेड बॉल. ओके सूरज, पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद. तसेच अच्छा निर्णय. तसेच दोन्ही संघांना एक विनंती असेल की कोणत्याही प्लेयरला रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू फक्त आणि फक्त अंपायरला असेल. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावपर्यंत बघूया, दुसरा धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धावचा प्रयत्न, फेकी चुकीच्या एंडवर आणि 3 धावा पूर्ण. बघूया चौथी धाव नकार दिलेला आहे, फक्त 3च धावा. आणि मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आपण सिनियर खेळाडू आहोत, आपण रेग्युलर खेळाडू आहोत, यांनी आदर्श दिला तरच आपल्या नंतरच्या पिढ्या घडल्या जातील, शिस्तीमध्ये घडल्या जातील. आणि सूरज, खरोखरच तू जो निर्णय घेतलाय हा एक गावच्या खेळाडूंसाठी आदर्श म्हणून ठरेल. पुढील चेंडू सामना खेळतो पवन भोईर. ओरपीट चेंडू टोलला, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक बघूया, सीमा पार, षटकार. आतापर्यंत धावसंख्या झाली होती 35. अजूनही 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू सूरज जोशी याचा सामना करतो पवन भोईर. फुलटो चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक ऋतिक पाटील आणि जेल सुटलेल्या हातातून एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्नही नाही, एकच धाव. क्षेत्ररक्षकांनी आपले जागेवर राहायचे, पंच निर्णय देतीलच. ठीक आहे, तसाच अंपायरांचा बीमर साठी 3rd अंपायर असेल. बघा, आपण 2 दिवस एकदम सुरळीतपणे सामने पार पाडलेले आहेत. शेवटचा दीड पण नाही, सव्वा सामना राहिलेला आहे. आणि खरोखरच माझी विनंती आहे सर्व खेळाडूंना, आजी माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे, एकदम शिस्तीने खेळा, मांदेल्यासाठी होरका पुरवू नका. फेअर डिलिव्हरी असेल, पंचांनी फेअर डिलिव्हरी, कोणत्याही प्रकारचा नो बॉल नसेल. पुढील चेंडू सूरज जोशी याचा सामना करेल तो रॉबर्ट. धावसंख्या आहे ती 36. षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 36. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचे हात समांतर, धाव मिळते ते अवांतर, या वाढते अवांतर धावेनिशी संघाची वाढती संख्या 37. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कुठेतरी उलटी गिनती चालू होताना 9 चेंडू आणि 23 धावा. पुढील चेंडू रॉबर्ट, सुंदर असा फ्लिक केलेला चेंडू आणि नो लुक शॉट, षटकार. कुठेतरी प्रदीप पाटील याची आठवण करून देताना रॉबर्ट पाटील. आता उर्वरित 8 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 17. कुठेतरी रॉबर्ट पाटील यांनी जो फ्लिकचा फटका खेळला होता, तर ऑल इंडिया ओपन मध्ये आपण नेहमीच बघत असतो प्रदीप पाटील याला, तर त्याची कुठेतरी आठवण करून दिली रॉबर्ट पाटील यांनी. चेंडूमध्ये पेस होता, त्या पेसचा फायदा घेऊन फक्त फ्लिक केला आणि फ्लिक करून चेंडू जातो सीमारेषेबाहेर, षटकार. आणि रॉबर्ट वैयक्तिक 27 धावांवर खेळत आहे, संघाटी एक जमेची बाजू. पुढील चेंडू सूरज जोशी याचा सामना खेळतो रॉबर्ट.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सूरज जोशी. शॉर्ट पिच चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये सेफ. पुढील चेंडू सूरज जोशी याचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. सुंदर असा चेंडू. षटकानंतर कुठे 2 चेंडू लगातार निर्धाव करून आणि शेवटचे 6 चेंडू शेष आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. तसेच हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की एकमेकाला चिडवू नये. दोन्ही आपल्याच गावचे संघ आहेत, कुठेतरी आपली भाऊबंदी चालू ठेवायची आहे. शेवटचं षटक 17 धावांची गरज. तसेच वेलकम रुद्रा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निशिकांत पाटील यांनी आम्हाला आज पाण्याची सोय करून दिली होती. त्यांच्यासाठी संपूर्ण पिंपळगावातून ग्रामस्थांच्या वतीने आभार असेल. आता बघूया उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. कोणता गोलंदाज हा गोलंदाजासाठी येईल आणि संघासाठी कामगिरी करेल पाहण्यासारखं असेल. शेवटच्या षटकामध्ये मला तरी वाटतं अजय याच्याकडे गोलंदाजी सोपवली आहे सूरज जोशी यांनी. एच.जी. एंटरप्राइजेस वर्सेस जानकी एंटरप्राइजेस. तसेच पाटील इलेव्हन संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर येऊन संपर्क साधायचा आहे संपूर्ण संघ घेऊन. शेवटच्या षटकामध्ये 5 रन केले अजय इंगले यांना. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय आणि कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो पवन भोईर. नक्कीच जानकी एंटरप्राइजेससाठी एक जमेची बाजू असेल की पवन भोईर आणि रॉबर्ट पाटील दोघंही सध्या खेळपट्टीवर आहेत. त्याचा कसा फायदा घेतात बघायचे. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील अजयाचा. सामना करील पवन. ओरपीच चेंडू लॉंगजेशन टोलले चेंडू तिथे संतोष जोशी आहेत आणि पुढचा 2 धावांसाठी प्रयत्न. धावचीची शक्यता आणि फलंदाज बाद. शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. तसेच पाटील इलेव्हन संघाला बक्षीस आलेले आहे. ते फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल पिंटू नागू पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. रॉबर्ट याच्या धावबाद नंतर त्याची जागा भरून काढण्यात आलेले आहेत ते पंकज, एक स्टार खेळाडू पिंपळगड गावातील. तसेच पंकज यासाठी एक बक्षीस आलेले आहे. प्रत्येक षटकारास रमाकांत वाकडे याच्याकडून 200 रुपये. या ठिकाणी आपण पाहतोय रोमहर्षक एक लढत. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पवन उडवलाय चेंडू हवेत आहे बराच काळ आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख आणि सोपा झेल वेदांत पाटील याच्या मार्फत इथे मात्र सामन्याला एक कलाटणी मिळताना दिसते. ती सर्व खेळाडूंना तुम्ही एस.जी. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. फायनल सामना खेळवायचा आहे. उशीर होईल. कोणताही सेलिब्रेशन तुम्ही उशिरा करा. इथे समीकरण आता बदलताना पाहायला मिळतं. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. अर्थात सामना संपलेला नाही मात्र आता जो कॅच घेतला वेदांत पाटील याच्यासाठी भोलेनाथ पाटील कडनं 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी सामना संपलेला नाही. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. अर्थात 16 धावा या कंपल्सरी आहेत. चेसिंग ड्रेसिंग हे कंपल्सरी आहे. या विशेषतः PPLचा एक नियम आहे. नियमानुसार येणाऱ्या 4 चेंडूंवर 16 धावा कुटाव्या लागतील. अर्थात अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर
आखूड टप्प्याचा चेंडू चकावलाय आणि निर्धाव स्वरूप चेंडू विसावले यष्टीरक्षकाच्या हातात. इथून मात्र सामन्याला आणखीन एकदा जोरदार कलाटणी. इथे आमच्या काऊ कॉर्नर रिजन मध्ये पडद्या सीमारेषेचा जो पडदा आहे त्या पडद्यावर बसलेले आहेत प्रेक्षक. त्यांना उठवा. सूरज जोशी, प्रेक्षकांना तिथून उठवायचंय. दरम्यान येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सामना संपलेला नाही. इथे रिकाम्या क्षेत्राची निवड करताना चेंडू पाठवला सीमारेषेच्या दिशेने आणि नक्कीच सीमारेषा क्रॉस करताना येतोय चौकार. पहा प्रेक्षक हो, तमाम प्रेक्षकांना एका पर्वणीचा दर्शनीय लक्षणीय असा सामना पाहायला मिळतो. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अर्थात येणाऱ्या दोन्ही चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर फेकावे लागतील आणि टीम मीटिंग करायची नाही. या संपूर्ण स्पर्धेत 3 दिवसात हा एकमेव सामना आहे. या सामन्याला खूप विलंब लागलेला आहे. दीड तासाचा अवधी या सामन्याला गेलेला आहे. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर निश्चितच दडपण हे गोलंदाजावर असणार आहे. मात्र हा चेंडू निर्णायक असणार आहे. इथे मात्र या फटक्याने जी संजीवनी मिळालेली आहे ती एच.जी. स्पोर्ट एंटरप्राइजेस या संघाला. आता मात्र इथून जो कोणी जिंकून देईल जानकी 11 संघाला तर तो फक्त आणि फक्त गोलंदाज असेल. कारण येणारा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. एखादा अतिरिक्त चेंडू, बिमर चेंडू आणि त्याच्यावर मोठा फटका. इथून मात्र निश्चितच एस.जी. एंटरप्राइजेस या संघाला अंतिम फेरीत दाखल होण्याची संधी निर्माण झालेली आहे. इथे आपण पाहिलं पवन भोईर, रॉबर्ट पाटील यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. मात्र कमबॅक करताना एस.जी. इथे उडवलाय. इथे देखील चेंडू हवेत आहे. मात्र वेदांत पाटील चेंडू खाली येताना नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडून फक्त आणि फक्त 1 धाव मिळते आणि इथे विजय